अकोल्यामधले राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलेलं आहे। राजकीय नेत्यांकडून युती आघाड्यांची चाचपणी सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र शहरामध्ये अनेक समस्या असल्याचं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत, ज्येष्ठ नागरिकांना सध्याच्या निवडणुकीविषयी या राजकारणाविषयी नेमकं काय वाटतंय, जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। म्हणजे या शंखनाला एका समृद्ध पिढीचा, त्या समृद्ध पिढीच्या समृद्ध अनुभवांचा आणि या पिढीच्या ज्या अपेक्षा आहेत सरकारकडून, महापालिकेकडून आणि इथल्या नेत्यांकडून, त्याच्यासाठीचाच विकासाच्या संकल्पनेचा हा शंखनाद आहे। आपण आहोत अकोल्यात आणि अकोल्यात आपण महापालिकेच्या महासंग्रामामध्ये वेगवेगळ्या घटकातल्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत इथल्या व्यवस्थेकडून ते दाखवत आहेत। आपल्यासोबत अकोल्यातले सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे जरी सदस्य असले तरी मनाने अतिशय तरुण असलेले सर्व लोक आहेत आणि अकोल्याच्या संपूर्ण जडणघडणीत या सर्व लोकांचा खूप मोठा वाटचाल काय वारसा जो आहे तो त्यांनी सोडून ठेवलेला आहे। मात्र आज अकोल्याची परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीत या नागरिकांना काय वाटतं, काय अपेक्षा आहेत, आपल्यासोबत विनायक पांडे काका आहे की ज्येष्ठ नागरिक संघ ज्यांच्यामुळे या अकोल्यात ओळखला जातो। काका, काय गावात तुम्हाला काय व्हावं असं वाटतं? माझ्या गावामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिक जे आहे त्यांचा नियमित जो प्रवास आहे तो सुखाचा व्हावा आणि ऑटोचं जे रॅश ड्रायव्हिंग आहे त्यापासून काहीतरी उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून आमचा प्रवास सुखद होईल। आणि रस्त्यावर जे वेगाने गाड्या चालवतात ज्याच्यामुळे समस्याला सुचत नाही काय करायचं, ते वेगाने गाडी चालवं ह्याचे सुद्धा केलं पाहिजे। आणि जो एकाच ठिकाणी ऑटो जमलेले आहेत त्याचं विभाजन करून असं केलं पाहिजे की आम्हाला जाता येईल, सुखात जाता येईल आणि त्यांनासुद्धा दोन पैसे मिळतील। याच्याकरता सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या सगळ्यात जास्तीत जास्त गर्दी कुठे ती होते बस स्टँडवर। त्या बस स्टँडवर इतकी गर्दी होते की तुम्हाला काही सुचत नाही, इकडे वाहन येतात तिकडे वाहन येतात, दोन्हीकडे वाहन येतात आणि तुम्ही थांबवून जाता आणि आम्ही तर गाडी चालूच शकत नाही। आपल्या बाजूला कोण जाईल आणि केव्हा काय ते सांगता येत नाही। त्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बसस्टँड जे आहे हे गावाच्या थोडं दूर नेलं तर त्या लोकांनाही पैसे मिळतील आणि आमचाही प्रवास सुखाचा होईल, तिथली गर्दी कमी होईल। तेव्हाचा अकोला खूपच चांगलं होतं आणि खूप सुंदर असं सगळे बगीचे छान होते आणि रस्ते वगैरे असे मोकळे। आता गर्दी झाली आहे खूप, चालताना वगैरे आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास होतो। सगळीकडनं ऑटो वगैरे आणि गाड्या असे इतके जोरात चालवतात की ॲक्सिडेंट होताना आपण पाहतोच असं सगळीकडे। आणि आमचं जे ज्येष्ठ नागरिक संघ आहे विरंगुळा केंद्र, तिथे समोरचा रस्ता इतका खड्डे आहेत त्याच्यात की आमचे महिन्यातून 2 कार्यक्रम तर असतातच आणि त्यामुळे काय होतं की तिथे बरेच वेळा पाय घसरून पडतात म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि मग खूप त्रास होतो। तो हा नेहमीचा त्रास आहे आम्हाला। पण आता निवडणुका आल्या तर तिथला रस्ता खोदून ठेवलेला आहे, म्हणजे तो रस्ता बनणार आहे। पण हे जर एरवी चांगलं केलं, जे कोणी पक्ष जो निवडून येईल ज्यांनी व्यवस्थित चांगलं करायला पाहिजे, सगळ्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन कार्य करायला पाहिजे असं मला वाटतं। ज्येष्ठ नागरिक संघाकरिता प्रत्येक वार्डामध्ये विरंगुळा केंद्र असलं पाहिजे, ते नाही आहे। महाराष्ट्राने आणि भारत सरकारने ज्येष्ठ नागरिक कायदा आणि धोरण हे पास केलेलं आहे, पण त्या धोरणामध्ये आणि दिल्यानंतरही महापालिका काही त्याच्याकडे लक्ष देत नाही। आम्ही पेन्शनर असोसिएशनच्या एका जागेसाठी मागे लागलो आहे मागील 15 वर्षापासून, त्यांनाही काही आम्हाला नाही। मागे आम्ही ज्येष्ठ विरंगुळा केंद्रासाठी एका ठिकाणी त्यांनी दिलं, पण नंतर इतर ठिकाणच्या विरंगुळा केंद्राकरता काहीच नाही। त्यामुळे त्यांना बसण्यासाठी जागा नाही, खेळण्यासाठी जागा नाही, ती असली पाहिजे। हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। आमच्या ज्येष्ठांचा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, शासकीय धोरण असं आहे की ज्येष्ठ म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन झाला पाहिजे। आम्ही बऱ्याचशा पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करा, परंतु अजूनही ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन झालेला नाही। तो कक्ष लवकरात लवकर स्थापन व्हावा, म्हणजे ज्येष्ठांच्या बऱ्याचशा अडचणी सोडवल्या जातील। सॉरी, मी तरुण नाहीच आहे। तरुण पिढीकडून अपेक्षा कोणत्या? तरुण पिढीकडून आता तरुण पिढी सांगेल। मला जे माझा जो सांगायचा प्रॉब्लेम आहे, मी जो सांगणार आहे तो आहे अकोल्यातील मेन आहे ऑटो चालवणाऱ्या लोकांचा। त्यांचा त्रास एवढा जास्त आहे की त्याच्या जर तो प्रॉब्लेम सोडवला तर अकोला चांगलं होईल असं मला वाटते। आणि पोलीस विभागाने पोलीस मित्र निर्मित करावे, जेणेकरून त्यांना पावर द्यावे, जेणेकरून हे सगळं सुरक्षित होईल, सुरळीत होईल असं मला वाटतं। अकोल्याने हद्दवाढ तर केलेली आहे, परंतु त्या हद्दवाढीमध्ये ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्या अद्याप केलेल्या नाहीत। कारण त्याकडे मनपाने जर चांगल्या प्रकारे लक्ष घातलं तर वृद्धांचे, तरुणांचे आणि सर्वांचेच प्रश्न निकाल लागतील। आणि दुसरी गोष्ट अशी की अकोल्यामध्ये जी वाहतुकीची कोंडी झालेली आहे
एक बसस्थानक आहे, परंतु या ठिकाणी दुसरं जर सुटसुटीत बसस्थानक दुसऱ्या ठिकाणी असलं तर ती कोंडी आपल्याला कायमची कमी करता येईल, एवढंच मला सांगायचं आहे. जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरीने त्याच्यामध्ये मधात बाजार येतो. इकडे मुख्य पोस्ट ऑफिस आहे, त्याच्यामुळे इतकी गर्दी वाढलेली आहे की हे जे डेपोचे ठिकाणं आहेत हे बदलायला पाहिजे. एकतरी डेपोचं ठिकाणे बदलायला पाहिजे कुठंतरी लांब. सर्वांच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात आली की आम्हाला आरोग्य आणि सुरक्षा हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहे. या पिढीचा जो आणि यांनी सोडून गेलेला वारसा जो आहे, यांनी केलेलं काम ज्या समाजासाठी ते फार मोठं आहे. अकोल्याची ओळख मोठी करण्यात या सर्व लोकांचा फार मोठा वाटा आहे. आणि जर समाजाला यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत इथल्या व्यवस्थेकडून, इथल्या राजकारण्यांकडून, त्या अपेक्षा नवीन राजकारण्यांनी जे सत्तेवर येतील त्यांनी पूर्ण कराव्यात. आणि या अकोल्याला जे जुनं रूप होतं, जे विनयकुमार पाराशरांच्या काळातल्या अकोला होतं, ते परत सुजलाम सुफलाम असा अकोला व्हावं या सर्वांच्या अपेक्षा आहे. आणि या सर्व ज्येष्ठांच्या आशीर्वादानं ते अकोला लवकरात लवकर साकार हो अशी सदिच्छा. उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.